तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा आता विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने होती आहे। चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने धावतायत। कामासाठी जाणाऱ्यांना आज सुद्धा लेट मार्क लागणार आहे। तर पश्चिम रेल्वेनंतर थेट आपण हार्बर लाईनवरती आलोय। पनवेल ते सीएसएमटी लोकलही उशिराने धावतायत। मुसळधार पावसाचा लोकलला फटका बसलाय। लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना आज उशीर होणार असल्याचं कळतंय। त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यावरती गंतव्यावर जाण्यासाठी त्यांना उशीर होणार आहे। तर हार्बर लाईनवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहुयात की नेमकं सध्याची काय परिस्थिती। पाणी ठिकाणी असल्यामुळे संपूर्ण रेल्वे सेवा जे हार्बर असेल सेंट्रल असेल ठप्प झाली होती। मी आहे बेलापूर स्टेशन जे आपण पाहू शकता। लोकल सेवा जी आहे आज सुरळीत झालेल्या आहेत, मात्र हार्बर सेवा आहे ती आहे 10 ते 15 मिनिटं उशिरा आपल्या धावताना दिसून येत आहे। कारण आज मुसळधार पाऊस जो आहे कमी प्रमाणात पडताना दिसून येत आहे। त्यामुळे लोकल सेवा जरी सुरळीत असली तरी चाकर पाण्यासाठी 10 ते 15 मिनिटं जे आहे ते उशिरा धावताना दिसून येत आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये जर प्रवासी म्हणताय की आज लोकल सेवा सुरळीत असावी या दृष्टीने जे आहे लोकल सेवा आपण पाहू शकता। लोकल सेवामध्ये प्रवासी जे आहेत प्रवास करताना दिसून येत आहे। मुंबईच्या दिशेने ही जी आहे ती लोकल सेवा धावताना दिसून येत आहे। पनवेल ते सीएसटी याच लोकल सेवेने जे आहे चाकरमानी प्रवास करतायत। कारण काल मुसळधार पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांचे चाकरमान्यांचे हाल झाले होते। कॅमेरामन ज्ञानेश वाडेसह विकास पिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।